नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाऊन सरकारी कामात अडथळा आणून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीस माननीय जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज बांदार. काही दिवसापूर्वी इचलकरंजी महानगरपालिकेचे मिळकत अधीक्षक, लिपिक, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचारी असे सर्वजण इचलकरंजी न्यायालयाजवळील गोविंदराव कॉलेज समोरील दुकानगाळ्याचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करत असताना चहा व नाश्ता टपरी चालक इरफान शेख याने महानगरपालिकेचे मिळकत अधीक्षक यांची गळपट पकडून त्यांना धक्केबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने व अतिक्रमण काढल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 132, 226, 115, 2 12 सप्टेंबर 2025 रोजी गावबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कामी आरोपीच्या वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी इचलकरंजी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय M.A. भोसले साहेब यांच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून मान्य न्यायालयाने आरोपीचा योग्य त्या अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. सदर कामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना मदतनीस म्हणून ॲडव्होकेट सचिन कोरवी, यासिन पेंडारी, अजीज नदाब, परवेज मुजावर, साहिल शेख, जैद मुल्ला यांनी काम पाहिले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा.